नमस्कार मैत्रिणींनो, बाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। तर आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रिन्स कट ब्लाउजचं जे लेखन असतं ते कशा प्रकारे करायचं आणि प्रिन्स कट ब्लाउजची जी आकृती असते ती कशा प्रकारे काढायची। तर तुम्ही पाहू शकता ह्या वहीमध्ये मी कशा प्रकारे आकृती काढून घेतलेली आहे। तर प्रिन्स कट ब्लाउजची जी मापे आहेत ती व्यवस्थित आपल्याला ब्लाउजवरती घ्यायची असतात। तसेच आपल्याला अंगावरती ही मापं घेता येतात। मी अंगावरती मापाचा व्हिडिओ नक्की बनवणार आहे। तर अंगावरती मापं घ्यायची असतात। तर अंगावरची मापं नसेल तर आपण ब्लाउजवरती ही मापं घेतली तरी चालतात। तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ब्लाउजची मापे घेताना ब्लाउजचा जो पाठीमागचा भाग आहे तो पलटी मारून घ्यायचा आहे आणि यावरती ब्लाउजची पूर्ण उंची, खांद्याचा शोल्डर जिथं जॉईंट केला आहे तिथून आपल्याला खांद्याची पूर्ण उंची घ्यायची आहे आणि कमरेपर्यंत घ्यायची आहे आणि त्यात अर्धा प्लस शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि पूर्ण उंची लिहून घ्यायची आहे। छातीचा चौथा भाग, आता जी आडवी, आता इथं मी पूर्ण उंची अशा प्रकारे टाकलेली आहे आकृतीमध्ये आणि छाती अशी आडवी टाकायची आहे। तर छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच। तर इथं छाती जी आहे ती 36 आहे, म्हणजे छातीचा चौथा भाग 36ची छाती आहे। तर याचा चौथा भाग 9 येतो। 9 अधिक शिलाई मार्जिन 2 इंच बरोबर 11ची घडी, म्हणजे ही छाती जी आहे ती आपल्या 11ची घडी येणार आहे। ही बंद घडीची बाजू आहे, जी पूर्ण उंची साईड असते ती आपल्या साईडला करायची आहे बंद घडीची बाजू, आणि नंतर हे छातीचं माप टाकायचं आहे। प्रिन्स कट ब्लाउजमध्ये अधिक टक्स मधील टक्स हा बरोबर खांद्याच्या मधोमध असतो। आता हा प्रिन्स कट ब्लाउजचा जो टक्स आहे तो बरोबर आपल्या खांद्याचा जो शोल्डर आहे त्याच्या मधोमध येत असतो। त्यामुळे काय होतं की आपला ब्लाउजचा जो छातीचा भाग आहे तो मधोमध येत असतो ना, त्यामुळे खांद्याचा बरोबर मधोमध हा टक्स असतो, हे लक्षात ठेवायचं। जर आपला ब्लाउज जर पुढून ओपन असेल किंवा हुक लूक पट्टी जोडणार असेल, प्रिन्स कट ब्लाउज 2 प्रकारचे असतात, पुढून बॅक हुकाचा पण असतो आणि पुढून हुक लावायचा पण असतो। जर आपल्याला पुढून ओपन म्हणजे पुढच्या साईडला हुक लूक पट्टी करायची असेल तर इथलं जे अंतर आहे ते 4 इंच घ्यायचं असतं, हे मधलं अंतर। आणि जर पॅक असेल म्हणजे मागच्या हुकाचा ब्लाउज जर शिवणार असेल तर इथलं अंतर आपल्याला 3.5 इंचाचं घ्यायचं असतं, जेणेकरून मधला हा जो टक्स पॉईंट आहे तो जास्त लांब येऊ नये म्हणून। इथं आपलं इथं जे आपलं काच बटन पट्ट्या लावतो त्यामध्ये थोडंसं कापड दुमडून जातं, त्यामुळे 4 इंचाचं बरोबर 3.5 इंच होतं। परंतु आपण जर बॅक हुकाचा ब्लाउज केला तर पुढच्या साईडला हुक वगैरे काही नसतं, त्यामुळे तिथं कापड वाढलं जातं, त्यामुळे हा जो टक्स आहे तो एका साईडला सरतो। त्यामुळे आपण लक्षात नेहमी ठेवायचं की जर आपलं हुक लूक पट्टी लावणार असेल प्रिन्स कट ब्लाउजला तर इथं आपण पूर्णपणे 4 इंचाचं अंतर घ्यायचं आहे। प्रिन्स कट ब्लाउजमध्ये वाढीव माप घेताना मुंड्याच्या साईडला 1 इंच तर कमरेच्या बाजूला 2 इंच घ्यायचं असतं। आता यामध्ये काय करायचं आहे की आपण पहिल्यांदा काय करायचं, प्रिन्स कट ब्लाउजचं जे माप घेतो ते आपण काय करायचं, पहिल्यांदा सिंगल पेपर घ्यायचा आहे आणि सिंगल पेपरवरती पहिल्यांदा पाठीमागचा भाग टाकून घ्यायचा आहे। आता इथं पाठीमागच्या भागाला मी पूर्णपणे माझी उंची जी होती ती 14.5 होती, त्यात अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आणि इथं छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच बरोबर 11 होतं आणि इथं कंबर फिटिंग अधिक 2 इंच। आता माझी कंबर फिटिंग जी आहे ती कंबर फिटिंग आहे 8 अधिक 2 इंच शिलाई मार्जिन असं मी घेतलेलं आहे। आणि हा आपल्याला पाठीमागचा जो भाग आहे तो पूर्णपणे कट करायचा आहे, ही कंबरही कट करायची आहे आणि आहे तसा तो भाग वरती मांडून घ्यायचा आहे, जेणेकरून काय होतं की कमरे जो डिफरन्स येतो, आपला जर कमरेचं माप हे कट नाही केलं तर इथं हे कापड एक्स्ट्रा वाढलं जातं आणि परत शिलाई मार्जिनसाठी आपण हे त्यात टक्स मारत असतो, त्यामुळे वाढीव जे माप घेतो ते 2 इंचाचं, हे 1 इंचाचं, असं 3 इंचाचं दोन्हीकडून म्हणजे 6 इंचाचं माप वाढलं जातं। त्यामुळे आपलं काय होतं, कपड्याचा शिलाईचा मायना जो असतो तो भरपूर येतो, त्यामुळे कटोरी ब्लाउजला उगाच टिपा भरपूर येतात आणि असं वाटतं की खूप मोठा ब्लाउज झालेला आहे। आता हे जे पाठीमागचा जो भाग आहे तो आपण पूर्ण करून घेतल्यानंतर पाठीमागचा भाग जेव्हा वरती मांडतो तेव्हा आपल्याला वाढीव माप घ्यायची असतात। तर आपल्याला पूर्णपणे काय करायचं आहे, इथं जे खालच्या साईडला जे माप आहे ते पूर्णपणे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे, कारण छातीचा जो भाग आहे तो आपल्याला पूर्ण उंचवट्याचा असतो पुढचा भाग। तर इथं अर्धा इंचाचं माप आपण वाढवून घेणार आहोत आणि इकडल्या साईडला जिथं मुंड्याचा भाग आहे तिथं 1 इंचाचं वाढवून माप घ्यायचं आहे, कारण इथं आपलं जे शिलाई मार्जिन आहे ते अर्धा इंच जात असतं,
त्यामुळे काय करायचं, इथं आपण 1 इंचाचं वाढीव माप घेणार आहोत आणि खालच्या साईडला इथं जे आहे ते इथं 1.5 इंचाचा टक्स आहे. इथं 1.5 इंचाचा टक्स आपण जेव्हा मारत असतो तेव्हा इथं आपलं 1.5 इंचाचं कापड कट होणार असतं, त्यामुळे इथं 2 इंचाचं आपण एक्स्ट्रा मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. आता इथला जो टक्स आहे तो कशा प्रकारे टाकायचा, जर ब्लाऊजची उंची जी आहे ते 14 पेक्षा किंवा 13 पेक्षा खूपच कमी असेल किंवा 12.5 असेल तर इथलं जे माप आहे ते 3.5 इंचाचा टक्स असतो. जर 14च्या पुढं जर उंची घेतली तर खांद्याचा बरोबर मध्य घ्यायचा आहे आणि इथं 10.5 वरून जी खांद्याचा मध्य आहे इथून 10.5 पर्यंत मोजायचं आणि इथं 10.5ची उंचीची खूण करून घ्यायची आहे. आणि 10.5ची खूण करून घेतल्यानंतर इथून जो इथला जो टक्स आहे इथून घेतलेला 4 इंचाचा तो बरोबर असा प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. हा पूर्ण आकार दिल्यानंतर इथून आपल्याला 1.5 इंचाचं माप घ्यायचं आहे आणि 1.5 इंचाचं माप घेऊन इथं वरती 2 इंचाचं माप घ्यायचं आहे. 2 इंचाचं माप घेतल्यानंतर जी 10.5ची खूण असते आपली त्या 10.5च्या खुणेवर आपल्याला पूर्णपणे असा पाकळी स्वरूपात आकार द्यायचा आहे. हा पाकळी स्वरूपात आकार आहे, हा जो पाकळीचा आकार आहे तो पूर्णपणे टक्स आहे आणि तो आपल्याला कट करून काढायचा असतो. हा ब्लाऊजचा पुढचा भाग वाढीव प्रकारे अशा प्रकारे घ्यायचा आहे. अशा प्रकारे जे प्रिन्स कटचे ब्लाऊजचे माप आहे ते अशा प्रकारे वाढीव घ्यायचे असते. तसेच प्रिन्स कट ब्लाऊज हा शिवायला खूप सोप्या प्रकारचा असतो. आपल्याला कटोरी ब्लाऊजमध्येही खूप प्रॉब्लेम येऊ शकतात, पण प्रिन्स कट ब्लाऊजमध्ये कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम येत नाहीत आणि ब्लाऊजही परफेक्ट बसतो. त्यामुळे काय करायचं, प्रिन्स कट ब्लाऊजला नेहमीच शिवायला सोपा आणि सोबर असतो. तसेच आपल्याला इथं मुंड्याचा जो भाग आहे तो पुढच्या भागासाठी 1 इंच आपल्या पहिल्या कटोरी ब्लाऊजप्रमाणेच आणि मागच्या भागासाठी 1.5 इंच आपल्याला घ्यायचा आहे. आता आपण हा मागचा भाग कट करत असतो त्यावेळेस 1.5 इंचाची 2 इंचाची दोन्ही खुणा करून घ्यायच्या आणि तो पेपर मांडल्यानंतर आपल्याला काय करायचं, ही खूण करून घेतल्यानंतर हा कट करून आतली जी 1 इंचाची खूण आहे ती फक्त पुढच्या भागासाठी ठेवायची आहे. गळ्याला दोन्ही प्रकारे पेपरवरती पहिल्यांदा गळे कापायचे नाहीत, नंतर कापायचे. आपण हा भाग आणि दुसरा भाग वरचा भाग काढून घेतला की मग आपल्याला गळे काढून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपलं प्रिन्स कट ब्लाऊजचं माप टाकायचं आहे. आकृत्या किती छान प्रकारे काढलेल्या आहेत ते तुम्ही पाहू शकता. तुम्हीही तुमच्या वहीमध्ये अशा प्रकारच्या आकृत्या काढून घ्यायच्या आहेत आणि ब्लाऊजला शिवायलाही आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, पूर्णपणे आपल्याला जी मापं आहेत ती व्यवस्थित आपल्याला ब्लाऊजची मापं घ्यायची आहेत आणि ब्लाऊजची मापं व्यवस्थित घेतल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा ब्लाऊज चुकणार नाही. तसे त्यात इथं शोल्डरचे जे मापे आहेत त्या शोल्डरच्या मापाचा मी चार्ट तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल की शोल्डर कुठल्या छातीपासून किती घ्यायचं असतं. तर अशा प्रकारे जर शोल्डर तुम्हाला घ्यायचं कळलं तर कोणत्याही प्रकारचा ब्लाऊज असू दे तुमचा कधीही चुकणार नाही. त्यामुळे आपलं प्रिन्स कट ब्लाऊज असू दे, कटोरी ब्लाऊज असू दे किंवा साधा 4 टक्सचा ब्लाऊज असू दे, तुमचा कोणत्याही प्रकारचा ब्लाऊज चुकणार नाही. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला मला कमेंट्समध्ये नक्की विसरू नका. आणि आपली आकृती व शिलाईचे जे माप आहेत ते तुम्हाला नक्कीच कळले असतील. तर तुम्हाला जे काही कळले नसेल तर तुम्ही कमेंट्समध्ये टाकायला विसरू नका. तर पुढचा जो व्हिडिओ असेल ते मी प्रिन्स कट ब्लाऊजचा पेपर कटिंग कशा प्रकारे करायचं आणि त्याच्यावरून आपल्या ब्लाऊज पीस कसं कट करायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे. तर तुम्ही नक्की पहा पुढचा व्हिडिओ. तर चला आज इथंच निरोप घेऊया. बाय बाय.